नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या बातम्या या विशेष व्हिडिओमध्ये. जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमच्या हक्काची आणि गरजेची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. आज आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या काय नवीन घडामोडी सुरू आहेत आणि सरकार काय पावले उचलत आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया. 7व्या वेतन आयोगात झालेल्या वेतन त्रुटी दुरुस्त करण्यासाठी गठीत समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला आहे. लवकरच त्यावर सरकारकडून मंजुरी होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या अजून प्रलंबित आहेत. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, आश्वासित प्रगती योजनेत मर्यादा हटवणे, दर महिन्याला 1 तारखेचं वेतन मिळणे, केंद्र शासनाच्या धर्तीवर आर्थिक लाभ, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, नवीन पेन्शन योजनेतील GPS सुस्पष्टता आणणे या मागण्यांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढ व थोडी प्रतीक्षा हवीच. केंद्र सरकारने जानेवारी 2025 पासून 2% DA म्हणजे महागाई भत्ता वाढ जाहीर केलेली आहे. राज्य कर्मचाऱ्यांना हा लाभ सप्टेंबर 2025 अखेरीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडी प्रतीक्षा पण हमखास फायदा होणार आहे. पेन्शनधारकांसाठी नव्या सुविधा. 8व्या वेतन आयोगानुसार पेन्शन वाढीची मागणी सध्या जोरात सुरू आहे. याशिवाय ATM आणि बँकिंग सेवा सुविधा करण्यासाठी सरकार नवीन प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे. यावर लवकरच अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून समजते की जुनी पेन्शन योजना ही पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकार एकत्र स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विचार करत आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारीही या निर्णयाचा लाभ मिळेल का यावर स्पष्टता येईल. तर मित्रांनो, ह्या घडामोडीमध्ये पुढील निर्णय काय होतो हे पाहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमचं मत, अनुभव आणि प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सहकार्यापर्यंत माहिती शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नव्या अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.